मला असं वाटलं की आपल्याला काही आजार झालाय की काय? आणि ह्या आजारातनं आपल्याला काही भलतंच काही होईल की काय? अशी भीती वाटली आणि त्या भीतीमुळे ती भीती आणि वाढत चालली. वाढत चालल्यामुळे काही दिवस जवळपास 15 दिवस मी झोपू शकलो नाही आणि न झोपल्यामुळे त्याचे जे शरीरावर परिणाम व्हायचे ते अजून वेगळेच व्हायचे. मग पचनक्रियेवर त्याचा परिणाम झाला आणि बाकी खूप गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आणि परिणाम झाल्यावर मग मी डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणाले, की "नाही तुम्ही चिंता करताय. तुमच्या मनात काहीतरी चाललंय. त्यामुळे हे सगळं होतंय. पण तुम्ही ते विचार करणं बंद करा." गोळ्या औषधं दिली. ते गोळ्या औषधांनी पण काही इफेक्ट नाही झाला. पण माझ्या मनातली भीती काही जात नव्हती. मग मी सुयश पुकाळे सरांना कॉल केला आणि त्यांच्याशी मी बोललो. बोलले की मला बरं वाटलं. त्यांनी सांगितलं की आपण असे-असे सेशन्स घेऊया तुमचे आणि सेशन्स घेतले की तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही ह्या भीतीतनं बाहेर पडाल. आणि तेव्हा आम्ही हे सेशन्स घेतले. मी हा क्लास केला त्यांचा आणि त्यांच्या पहिल्याच क्लासनंतर मी व्यवस्थित झोपू शकलो. जवळपास 15 दिवसानंतर मी निद्रावस्थेत व्यवस्थित झोपलो. जवळपास 6, 7, 8 तासाचं जे झोप स्पॅन असतं ते मी कंप्लीट केलो. तेव्हाच मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला, की बाबा रे! हे असं मी कधी झोपू शकतो की नाही असं मला वाटत होतं तेव्हा. पण मी झालं आणि त्यानंतर मग मी घरच्या घरी प्रॅक्टिस करून आता व्यवस्थित झोपू शकतो आणि दुसऱ्या सेशन नंतर मला आता अजून आनंदी असल्यासारखं वाटतंय आणि मी आता आधीसारखं आयुष्य पुन्हा जगू शकतो, अशी मला खात्री आहे.